24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:08 इतिहासकार इंद्रजित सावंतांना एक फोन आला, ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्रित करा, असे म्हणत एका व्यक्तीने इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी दिली. हा व्यक्ती म्हणजेच प्रशांत कोरटकर, जो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. 1 महिना पोलिसांना चकवा देणारा कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे. मात्र प्रशांत कोरटकरनी पोलिसांना 1 महिना कसा झुलवला आणि तो पोलिसांच्या तावडीत कसा सापडला, याची इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे. काय आहे ती इनसाइड स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणातून बेडा ठोकल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी आज त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणलं आहे. कोरटकर याची वैद्यकीय चाचणी करून त्याला न्यायालयात हजर केलं गेलं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवडल्याने शिवप्रेमिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूरमधून आधी चंद्रपूर, नंतर इंदूर आणि त्यानंतर थेट तेलंगणात पोहोचलेला प्रशांत कोरटकर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर अटकेच्या भीतीने फरार झाला होता. प्रशांत कोरटकर सुरुवातीला चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. हे समजल्यावर कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरात छापा घातला. मात्र काही तासांपूर्वीच त्याला पोलिसांबाबत माहिती मिळाल्याने तो तिथून पळून गेला. फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे नमुने घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र अंतरिम जामीन मिळाल्याने कोरटकरला अटक करता येत नव्हती. कोरटकर ज्या वाहनातून फिरत होता त्या वाहनाच्या मागावर कोल्हापूर पोलिसांचे एक पथक होते. कोरटकरने चंद्रपुरातून एका क्रिकेट बुकीच्या कारने पळ काढला. त्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्याने दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला आणि तो तेलंगणाच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना तपासात अडचणी आल्या. प्रशांत कोरटकर तेलंगणाच्या दिशेने गेल्याचे एका टोल नाक्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याचा शोध सुरू केला होता. मात्र महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या पाहिल्यानंतर कोरटकर पुन्हा एकदा चकवा देण्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात तेथील दुचाकी भाड्याने घेतल्या. या दुचाकींवरून पोलिसांनी 2 ते 3 दिवस कोरटकरचा शोध घेतला. अखेर सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचिर्याल येथील रेल्वे स्टेशनमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांना यश मिळालं. दरम्यान रात्रभर प्रवास करून मंगळवारी सकाळी 8:15च्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोहोचले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायालयात हजर केले गेले. मात्र यावेळी CPR सह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. कोल्हापुरी चपलेने कोरटकराचे स्वागत करणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली. कोरटकर हा विदेशात पळून जाण्याची भीती फिर्यादी इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली होती. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र ठाम होते. कोरटकर कुठेही गेला तरी पोलीस त्याला शोधून काढतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता. त्यातच कोरटकरांच्या पत्नीने पोलिसांना स्वतः पासपोर्ट आणून दिल्यावर तो विदेशात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर राज्यात आरोप प्रत्यारोपाची झडी लागली आहे. एकीकडे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी होता, तर दुसरीकडे काँग्रेसचं म्हणणं आहे की कोरटकर भाजपा नेत्याच्याकडे लपलेला होता.
मात्र आता या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.